वसंतदादा पाटलांचे नातू आता स्वाभिमानीच्या चिन्हावर लढणार आहेत। विशाल पाटील यांना तिकीट देण्यात आलेलं आहे। स्वाभिमानी पक्षाकडून 2 एप्रिलला सकाळी 11 वाजता ते फॉर्म भरतील। यावेळी सगळ्यात महत्त्वाची बातमी, राजू शेट्टी यांनी पत्रकार परिषद घेत या संदर्भात माहिती दिली आहे। ऐकूया राजू शेट्टी काय म्हणाले। वसंतदादा पाटील यांची एक हाती सत्ता होती। सांगलीमध्ये जवळपास 60 वर्ष या ठिकाणी त्यांनी सत्ता गाजवली आणि यानंतर मात्र वसंतदादा पाटलांचे नातू आता स्वाभिमानीच्या चिन्हावर लढणार आहेत। गेल्या अनेक दिवसांपासूनचा खल होता की सांगलीत नेमकं कोणाला उमेदवारी द्यायची। अखेर स्वाभिमानी शेतकरी पक्षाला उमेदवार मिळालेला आहे आणि विशाल पाटील यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे। सांगलीमधून अनेक दिवस चर्चा केली जात होती। स्मिता पाटील यांचं सुद्धा नाव चर्चेत होतं। अखेर विशाल पाटलांना या ठिकाणी उमेदवारी देण्यात आली आहे। या संदर्भात पत्रकार परिषद झाली। साधारणतः 3:30च्या दरम्यान राजू शेट्टी यांनी पत्रकार परिषद घेतली आणि त्यानंतर मात्र सांगलीच्या नावाची घोषणा केलेली आहे। अखेर सांगलीचा तिढा सुटलेला आहे। शेतकरी कामगार पक्षाचे नेते प्रवीण गायकवाड यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केलाय। मुंबईतील टिळक भवन इथं काँग्रेसचे महाराष्ट्राचे प्रभारी मल्लिकार्जुन खरगे यांच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेश आहे। शांताराम कुंजीर आणि प्राचीताई दुधाणे यांनी देखील काँग्रेसचा हात पकडलाय। शेतकरी कामगार पक्षाचे नेते प्रवीण गायकवाड यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि त्यानंतर त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी यांनी। प्रवीण गायकवाड यांचा आज काँग्रेसमध्ये प्रवेश झालेला आहे। उमेदवारीसाठी प्रवेश झाला नाही, मी काँग्रेस पक्षामध्ये विचारधारा म्हणून प्रवेश केलेला आहे। पुरोगामी आणि प्रतिगाम्याचा संघर्ष भारताने अनेक वर्ष पाहिलेला आहे। आता प्रतिगामी शक्तीचे नरेंद्र मोदी केंद्रामध्ये सत्तेत आहेत। संघ परिवाराचा विचार जो आहे आपण बघतोय, अनेक गोष्टी घडत आहेत। मुस्लिम समाजाला वेगळं पाडण्याचा एक प्रयत्न केला जातोय। अशा वेळेस हा देश एकत्र राहायला पाहिजे। समता, बंधुता, न्याय, स्वतंत्र आणि धर्मनिरपेक्ष राज्याची घटना आपण आज आबाधित ठेवली पाहिजे। राज्य घटनेला ज्यावेळेस धोका निर्माण झालेला आहे त्यावेळेस सर्व सामाजिक चळवळीतल्या पुरोगामी विचाराच्या बहुजन समाजाने एकत्रित येऊन काँग्रेसच्या पाठीशी उभे राहावे, या कार्यक्रमाअंतर्गत आम्ही या ठिकाणी प्रवेश केलेला आहे। तुम्हाला तिकीट दिलं तर पुढे? नाही, तिकीट हा हायकमांडचा विषय आहे, पक्षाचा विषय आहे। तिकीट किंवा निवडणूक हा आमच्या दृष्टीने फारसा विषय नाही। आम्ही 25 वर्ष या विचाराने काम करतोय, पण पक्ष जो आदेश देईल त्याचा मी सन्मान करेन। तुम्हाला इतरांचं कोणाचं समर्थन मिळेल असं वाटतं, इतर पक्षांचं? नाही, मला निश्चित खात्री आहे की काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस तर एकत्रित आहे। पुण्यामध्ये समाजवादी पक्षाचे अनेक लोक माझ्या संपर्कात आहे, जसं की पूर्वी जे जनता दलाचे होते, जनता पार्टीचे होते, आणि मनसेचा जो पाठिंबा आहे तो अलिखित पाठिंबा आहेच। तर या सगळ्या पाठिंब्याच्या जीवावर पुण्यातली निवडणूक आम्ही जिंकू शकतो। प्रवीणजी, मला विचारायचं आहे, 2 दिवसापूर्वी काँग्रेस हायकमांडवर तुम्हीच नाराजी व्यक्त केली होती कार्यपद्धतीवर, आज नाराजी व्यक्त कमी झालेली आहे? नाही, काँग्रेस पक्षामध्ये असं नाराजी वगैरे काही नसतं। एखाद्याच्या जर भावना असतील की आपण एवढ्या तीव्रतेने, एवढ्या संख्येने ज्यावेळेस काँग्रेस पक्षाकडे विचार करतोय की आम्ही पक्ष प्रवेश करायला, तर काही तांत्रिक कारणामुळे तो लांबला होता, तो आज पूर्ण झालेला आहे। ज्याचं शेवट चांगलं त्याचं सगळं चांगलं। धन्यवाद। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रवीण शेट्टीसह सागर कुलकर्णी, न्यूज 18 लोकमत, मुंबई।